सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 10वा टॉपिक हायर एज्युकेशन. या टॉपिकमध्ये येणारे 100 महत्त्वाचे कन्सेप्ट आपण बघत आहोत. आतापर्यंत 95 कन्सेप्ट बघितलेले आहोत. आता 96वा कन्सेप्ट बघूया. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स IIS हे कुठे आहे तर इट इज इन बेंगळुरू, कर्नाटकात बेंगळुरू. इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स ही इन्स्टिट्यूशन्स कुठे आहे? इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स ही वेस्ट बेंगॉल म्हणजे कलकत्ता येथे हे इन्स्टिट्यूशन्स आहे. भंडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, पुण्याला जर गेला तर जाऊन या संस्थेला भेट देऊन या. भंडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट हे इथे पुणे येथे आहे आपल्या महाराष्ट्रात. कल्चरल इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन कल्चर, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन कल्चर स्टडीज ही संस्था अरुणाचल प्रदेश येथील दाहुंग या शहरात आहे. विश्व भारती हा विद्यापीठ, इट इज अ सेंट्रल युनिव्हर्सिटी अँड इट इज अन इन्स्टिट्यूशन्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स. NIEPA, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन. अनेक वेळा या कन्सेप्ट वरती प्रश्न विचारलेले होते आणि विचारणार. त्याचा फुल फॉर्म विचारतात आपल्या महाराष्ट्र सेट एक्झाम मध्ये. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हे दिल्ली येथे विद्यापीठ आहे. इट इज अ डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी 2006. Now it is working under section 3 of UGC 1956 Act. आता TISS, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई येथे आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, इट इज ऑल्सो डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी 1964. It is also established under the section 3 of UGC 1956. आता MGAHV, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय हे आपल्या महाराष्ट्रात वर्धा येथे आहे. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, इट इज अ सेंट्रल युनिव्हर्सिटी, इट इज अन ऍक्ट ऑफ पार्लिमेंट 1997 एस्टॅब्लिश्ड. अशा प्रकारे मी तुम्हाला 100 कन्सेप्ट सांगितलेले आहे. आता हे पुढचं कन्सेप्ट आपण पुढचं एक नवीन युनिट घेऊया. अगोदर मी प्रत्येक युनिटावरून 100 कन्सेप्ट सांगतो. त्याच्यानंतर प्रत्येक युनिटाखाली म्हणजे प्रत्येक युनिटाच्या रिलेटेड असलेले थेरी या पुस्तकामधून मी तुम्हाला सांगणार आहे. माझं मराठी मीडियमचं पुस्तक आहे. माझं व्हिडिओ, माझं कंटेंट तुम्हाला चांगलं वाटत असेल आणि पूर्ण माझ्यावर विश्वास असेल तर हे पुस्तके घ्यावी. पुस्तक तुमच्या सोबत असायला पाहिजे. पुस्तकात चूक शोधण्यापेक्षा ही कच्चा रस्ता आहे. इट इज नॉट स्मूथ रोड येट, अजून चांगला रस्ता नाही हे. इट इज अ कच्चा रस्ता. स्टील याच्या आधारे आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे. त्यामुळं हे पुस्तकातील जे प्रत्येक प्रकरण आहे, प्रत्येक प्रकरणामधील जे काय मी थेरी नोट्स लिहिलो तेवढं व्यवस्थित वाचन करा. रिपीट वाचन करा. तेवढं तरी कन्सेप्ट समजून घ्या. रिझल्ट 100% मिळणार म्हणजे मिळणारच. माझ्यावर विश्वास असू द्या, माझ्या अनुभवावर विश्वास असू द्या, माझ्या पुस्तकावरती विश्वास असू द्या. पुस्तक घेऊन टीका करण्यापेक्षा पुस्तकातील माहिती वाचन करून आपल्याला रिझल्ट काढायचा आहे. रिझल्ट तुमच्या रिझल्टमध्ये मी खारुताईचा वाटा उचलणार, कारण माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 मार्क कंपल्सरी मिळालंच पाहिजे. या हेतूने मी खूप बारीक ऑब्झर्वेशन करून कन्सेप्ट बोर्डवरती लिहित आहे. तुम्ही हा पुस्तक घ्यावी. तुम्ही मला दिलेले थेंब पैसे मी
या कर्जातून बाहेर येतो आणि तुमच्या सेवा करतो. तुम्ही मला थेंब थेंब द्या, मी तुम्हाला थेंब थेंब ज्ञान अनुभव मी तुम्हाला देतो. पुस्तक वाचन करा आणि रिझल्ट काढा. थँक्यू सो मच. नमस्कार.